मुळामध्ये सन्माननीय ज्येष्ठ ॲडव्होकेट कपिल सिब्बल साहेब यांनी जी सर्वोच्च न्यायालयामध्ये आर्ग्युमेंट केली त्यांनी त्यांची बाजू मांडली आहे. पण त्याच्यामुळं अमुक होईल तमुक होईल तमुक होईल हे सगळं मीडियामध्ये चाललं आहे. कुठल्याही बाबतीमध्ये मी सहमत नाही. मुळामध्ये आमचाही अभ्यास आहे. नाण्याला दोन बाजू असतात. आता त्यांची ठाकरे जे आहेत उद्धवजी त्यांच्या वकिलांनी त्यांची बाजू मांडली. आता एक आठवड्यानंतर आमचा वकील आमची बाजू मांडेल आणि ती बाजू ज्या वेळेला आपण सगळ्यांनी ऐकते महाराष्ट्र ऐकेल त्यावेळेला वास्तव काय ते लोकांना कळेल ना. ही फक्त एक बाजू आहे नाण्याची. गंमत अशी आहे की पक्ष कुणाचा. एक गोष्ट मी आपल्याला सांगतो, पक्ष हा वारसा हक्काने जात नसतो. वारसा हक्कानं तुमची मालमत्ता जाते. ज्या दिवशी उद्धवजींनी काँग्रेसची साथ पकडली, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची ती जी कॅसेट आहे शिवाजी पार्कची, की ज्या दिवशी काँग्रेससोबत जाण्याची मला वेळ येईल त्या दिवशी माझा पक्ष मी बंद करून टाकेन, माझं दुकान मी बंद करून टाकेन. असं असताना शिवसेना प्रमुखांच्या विचाराच्या विरोधात जाऊन फक्त मुख्यमंत्री बनण्यासाठी उद्धवजींनी काँग्रेस साथ पकडली. त्या दिवशी शिवसेना प्रमुखांचा आणि त्यांचा वैचारिक संबंध संपला. वैचारिक म्हणतो, विचारांचा विषय संपला त्या दिवशी. शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेचा विषय हा त्या दिवशी संपला ज्या दिवशी उद्धवजी काँग्रेससोबत गेले. हे वास्तव आहे. आणि आम्ही शिवसेना प्रमुखांची विचारधारा सोबत घेऊन त्यांची शिवसेना सोबत घेऊन पुढे चाललो आहे. ही महत्त्वाची भूमिका आहे. या दोन गोष्टी आपण लक्षात घ्या. पहिल्यांदा ह्याच्यावरती कोणी काय बोलतच नाही. या विषयावरती कोणी काही बोलू शकत नाही, बोलत नाही. आणि म्हणून 2/3 झाल्यानंतर निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेला संमती दिली. नियम आहे. शेड्यूल 10 तुम्ही बघा काय म्हणताय ते. 2/3 आमचा तो संविधानात दिलेला अधिकार आहे एकनाथ शिंदेना तो. आणि पुढचं सांगतो तुम्हाला आम्ही, उद्धवजींकडनं जी एक चूक झाली मोठी, ती त्यांनी निवडणुकीला विधिमंडळामध्ये सामावून न जाता त्यांनी आदल्या दिवशीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन मोकळे झाले. घाबरले ते. या मुद्द्यावरती कोण येतच नाही, कोण पाहतच नाही. बिलकुल होय, विधिमंडळ वेगळं, पक्ष वेगळा म्हणता तुम्ही, घटना म्हणता तुम्ही. तर घटनेमध्ये तर शिवसेना प्रमुखांनी भूमिका पक्षाची स्पष्ट केली होती की आम्हाला काँग्रेससोबत जाणं नाही. ज्या दिवशी जाणार त्या दिवशी सगळं संपलं पक्षाचं. तिथं सगळं संपलं जा. आणि 2018ची घटना काय म्हणते, एकनाथ शिंदेची जी घटना जी आहे ती काय म्हणते, त्या दोन्ही ज्या वेळेला समोर येतील, आर्ग्युमेंट होईल त्यावेळेला वास्तव समोर येईल ना तुमच्या काय ते नेमकं. त्याच्या आधी कशाला तुम्ही ढोल वाजवत आहे. संजय गाव साहेबांचं कामच आहे ते ढोल वाजवायचं. तर त्याच्यावरती तुम्ही जाऊच नका ना. मग आता या पक्षात जाणार का, त्या पक्षात जाणार का, त्या पक्षात जाणार का, हे प्रश्न विचारण्यापेक्षा आता उद्धवजी तुम्ही काँग्रेससोबत घेऊन गेलात, राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. मग आता नेमकं उद्धवजी कुठं जाणार आहे त्याचं तुम्ही बघा ना. आम्हाला कशाला सांगताय कुठल्या पक्षात आम्ही काय जाणार ते. चिंता आमची नको. तुम्ही स्वतःचीच काळजी घेतली पाहिजे. स्वतःचं तुम्ही पुढं काय करणार आहे ते तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे. आणि अजून दुसरी बाजू ऐकायची आहे आपल्याला. आम्हाला कसलीही अडचण नाही. एक सांगतो तुम्हाला पुन्हा एकदा, ज्याच्याकडे मेजॉरिटीचा पक्ष, आज एकनाथ शिंदेंनी 40 आमदार होते, 60 आमदार निवडून आणले. उद्धवजी आमदार किती आहेत? 20. मग ज्याच्याकडे 20 आमदार आहेत त्याचा पुढे पक्ष, की ज्याच्याकडे 60 आमदार आहेत त्याच्याकडे पक्ष. काहीतरी विचार होणार की नाही. आणि महाराष्ट्राची जनताने कौल कुणाच्या बाजूने दिला आहे? एकनाथ शिंदेच्या बाजूने कौल दिला आहे की उद्धवजींच्या बाजूने कौल दिला आहे? हे देखील तेवढं स्पष्ट आहे. कपिल सिब्बल साहेबांनी एक आर्ग्युमेंट केली की त्यावेळेला आमच्याकडे 20 खासदार होते, पण सत्ता यांच्याकडे गेल्यामुळं सगळे खासदार तिकडे आकृष्ट जातकडे गेले.
गेले नाहीत, निवडणुकीत पडले. तुम्ही उच्च न्यायालयाची, सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल करताय, खोटं बोलताय. निवडणुकीत पडले, गेले नाहीत. खोटं बोल पण भेटून बोल ही भूमिका घेण्यापेक्षा वास्तविक सुप्रीम कोर्टाला कळलाच आहे ना उद्याच्या आर्ग्युमेंट नंतर. आता तुमचे 6 खासदार आले एकनाथ शिंदे पुन्हा. आता खासदार आले तुमचे 6 खासदार तुमचे आले 9 पैकी. 20 खासदार निवडणुकीमध्ये उभे झाले, काही पडले ना, 11 खासदार पडले तुमचे. तर पक्ष त्यांचा होता म्हणून तिकडे आकृष्ट झाले सत्तेकडे, असं जी स्टेटमेंट दिले कपिल सिब्बल साहेबांनी ती चुकीची आहे. दिशाभूल करावी, न्यायालयाची दिशाभूल करावी. पण वास्तव काय आहे ते पहिल्यांदा समजून घ्या. आणि याच्या आधी अगदी इंदिराजी गांधींपासून मग तो खटागा निशाणे असू दे, तो गाय बछडा निशाणे असू दे, ती धनुष्यबाण हाताची निशाणे असू देत, ह्या सगळ्या निशाणे बदलले गेले ना त्यावेळेला. बदलले गेले ना. आणि अध्यक्ष कोण पक्षाचा? पक्ष तोच आहे. अध्यक्ष कोण हे शिवसेने ठरवणार ना, की बाळासाहेबांचा मुलगा उद्धव आहे म्हणून बाळासाहेबांनी उद्धवच अध्यक्षपद देणार असं नाही. असं नाही. आम्ही सगळे एकनाथ शिंदेच्या सोबत आहोत शिवसेना म्हणून. शिवसेना प्रमुख ते आहेत. शिवसेना प्रमुखांची शिवसेना आमची आहे असं आमचं मत आहे, म्हणणं आहे, ठाम म्हणणं आहे. कारण शिवसेना प्रमुखांची भूमिका आम्हीच घेऊन चाललोय, उद्धवजींनी सोडली. काय म्हणतात 1966 सालामध्ये शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली आणि तुम्ही आम्हाला सांगताय? हे माहिती नाही आम्हाला. आणि आम्हाला एक्सेप्ट आहे ना ते. आम्ही कुठे नाकारलंय कधी ती? मग ती शिवसेना आम्ही पुढे घेऊन चाललोय की? उद्धवजींनी सोडली ना ती विचार बाळासाहेबांची. मी तुम्हाला आज खरं सांगतो, ज्यावेळेस शेवटचा निर्णय झाला काँग्रेससोबत जाण्याचा, मुख्यमंत्री होण्याचा, त्या दिवशी मातोश्रीवरती मी उद्धवजींना उभं राहिलो, बोललो, सांगितलं उद्धवजी आम्ही प्रयत्न केले की तुम्ही शिवसेना प्रमुखांच्या विचारात त्या विरोधात जाऊ नका. आपण शिवसेना भाजप म्हणून युती म्हणून निवडून आलो आहे, आपण युती म्हणून काम करून घेऊया. तुम्ही जरी म्हटलात की 2.5 वर्ष यांची सत्ता आणि 2.5 वर्ष यांची सत्ता असं आमचं बोलणं झालं तर पण तुम्ही दोघंजण येऊन मीडियासमोर बोललात नाही. तुमच्या समोर पंतप्रधान बोलले होते मोदीजी, उद्या सत्ता आली तर मुख्यमंत्री आमचा असेल, त्यावेळेला तुम्ही व्यासपीठाला खाली आलात नाही. मग कोण खोटं आणि कोण खरं बोलत आहे? आणि म्हणून आपण निवडणूक लढलो शिवसेना भाजप म्हणून आणि तुम्ही मुख्यमंत्री झालात काँग्रेससोबत जाऊन. ही विचारधारा शिवसेना प्रमुखांची नाही. शिवसेना प्रमुख कधी मुख्यमंत्री झाले असते, लोकसभेचे अध्यक्ष झाले असते. साहेब कधी निवडणूक लढले नाहीत, कधी विधिमंडळात गेले नाहीत, कधी मंत्रालयामध्ये गेले नाहीत. साहेबांची भूमिका ही तुम्ही चालवत नाही ना उद्धवजी. साहेबांच्या नेमकं विद्यार्थी भूमिका घेऊन सुद्धा चाललेत. आणि म्हणून शिवसेना कुणाची हे जितकं लवकर स्पष्ट होईल, ज्यावेळेला पुन्हा आगमन 8 दिवसांनी होईल आमची शिवसेनेकडून, त्यावेळेला तितकं स्पष्ट होईल. महाराष्ट्र मनामध्ये जे काय चलबिचल झाली असं संजय भाऊ म्हणतात, चलबिचल त्यांच्या मनात झालेली आहे, आमच्या मनात नाही. आम्ही ठाम आहोत. आमचा विश्वास आहे, आमचा न्यायालयावरती विश्वास आहे, आमचा न्यायाधीशांच्यावरती विश्वास आहे आणि 100% आम्हाला न्याय मिळेल ही खात्री आमच्या मनामध्ये आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.